नेहमीप्रमाणे गणेशाला वंदन आणि गुरूंची प्रार्थना. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडूया. हे सगळे सत्र निर्विघ्नपणे पार पडावे आणि हे ज्ञान आपल्यासोबत असंच राहावं यासाठी गणेशाची प्रार्थना. त्याला मनोमन वंदन करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय श्रीराम, जय गुरुदेव. वसिष्ठ ऋषींनी आतापर्यंत जे जे काही सांगितलं हे सगळं भ्रम आहे आणि हा सगळा भ्रम शांत झाला पाहिजे. ही केवळ मनाची एक अशी अवस्था असायला हवी की ज्याच्यामध्ये कुठलाही संशय नाही, ज्याच्यामध्ये आजूबाजूला जे काही आपल्या घडतं आहे त्याच्यात योग्य अयोग्य सत्य असत्य या सगळ्या संकल्पना सुटून जातात. केवळ एक आपलं अस्तित्व म्हणजे मी आहे, त्याच्यामध्ये हा मी पण नाही, केवळ काय आहे ते आहे आणि तसंच राहतं. ही जी एक अवस्था असते ती म्हणजे उपशम, की सगळं मनाची शांती झालेली आहे, सगळे भ्रम नष्ट झालेले आहेत आणि इथून पुढे आता निर्वाणकडे जाण्याचा आपला मार्ग मोकळा झाला आहे. तर एक असं मन हवं निर्वाण प्राप्त करण्यासाठी की ज्याच्यामध्ये कुठल्याही संकल्पना नाहीत, त्याच्यात चांगलं वाईट हे भेदभाव नाहीत, मी दुसरा हे भेदभाव नाहीत. जे काही आपण आपल्या कोर्सेसमध्ये अपोजिट व्हॅल्यूज समजत असू त्या सगळ्या अपोजिट व्हॅल्यूज त्याच्यात संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. केवळ एक मी तत्व आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्थिर व्हायचं असतं. आणि यासाठी या संपूर्ण उपशम प्रकरणामध्ये अनेक असे ध्यान मेडिटेशन्स आलेले आहेत. त्यांनी असं मुद्दाम करून सांगितलं नाही की हे करा ते करा म्हणून. त्याच्यामध्ये वेगवेगळे पात्र म्हणजे जसं जनक राजा असेल, बलिराजा असेल, त्याच्यानंतर वीतहव्या नावाचे ऋषी आहेत, प्रल्हाद जो हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, या सगळ्यांचे वेगवेगळ्या रूपात त्यांनी जसे जसे ध्यान केले त्या सगळ्यांच्या गोष्टी इथे सांगितल्या. आपण त्या सगळ्या गोष्टींमधून जाण्याच्या ऐवजी, कारण त्यांच्या गोष्टीपेक्षा त्यांनी कसा विचार केला हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सत्राच्या शेवटी साधारण एक 10-15 मिनटं मला माझ्या शक्तीनुसार या सगळ्यांनी जो एकत्र विचार केला, त्या सगळ्यांनी जो वेगवेगळा विचार केला तो एकत्र मांडून आपण ते ध्यान घ्यायचा प्रयत्न करू. खरं म्हणजे त्याला ध्यान नाही म्हणता येत, कारण आपण सतत विचार करत राहणार आहोत. मी तुम्हाला सांगेल तर डोळे मिटून राहाल आणि त्याच्यामध्ये मी ज्या ज्या सूचना देत जाईल तो फक्त आपल्याला तसा विचार करायचा आहे, आपल्या स्वतःच्या बाबतीत ते अंमलात आणायचं आहे. आणि शक्य झालं तर हीच अवस्था पूर्ण आयुष्यभर पुढे स्थिर ठेवायचा प्रयत्न करू. आता ह्या उपशममध्ये वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितलं की श्रीराम, आतापर्यंत तुम्हाला सगळे जीवनाचे जे रहस्य आहेत की ज्याच्यामध्ये जन्म मृत्यू आणि मग मनाचे सगळे खेळ, हे सगळं विश्व कसं निर्माण झालं आणि हे कसं स्थिर आहे हे आपण बघितलं. ते म्हणतात एक फार महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये, याचा सारांश जो आहे तो म्हणजे आपलं मन. कारण आपण जेव्हा अस्तित्वात येतो आपल्या अस्तित्वानंतर जे काम करायला लागतं आणि जे आपल्याला घडवतं ते म्हणजे आपलं मन. तर या मनाबद्दल त्यांनी इथे थोडंसं सांगितलं आहे, वेगवेगळ्या ध्यानांच्या रूपातून सांगितलं आहे. एक थोडंसं आपण त्याच्या पुढे जाऊ, जे या पुस्तकात दिलं आहे त्याच्यापेक्षा थोडा आणखी विचार करू वेगळा. अर्थात हा माझा विचार आहे, पटला तर ठेवा नाहीतर सोडून द्या. हे जे काही आपण आज आहोत ना, ते तुम्ही इथे येऊन बसले आहात योग वसिष्ठच्या सत्राला, मी इथे येऊन बोलतो आहे, विद्याधरजी आणि सतीशजी हे सगळे ऑर्गनाईज करतायत. तर याच्या मागे कुठेतरी आपल्याला आपल्या मनाने प्रेरणा दिली. मनाने म्हटलं की जाऊन हे करा, जाऊन हे ऐका. इथे न आलेले सुद्धा भरपूर लोक आहेत की त्यांच्या मनाने म्हटलं जाऊ दे हे नको, मला काहीतरी दुसरं करायचं, मला आणखी काहीतरी वेगळी प्रायोरिटी. तर हे जे मन 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 म्हणतो हे नेमकं काय असतं आणि जो काही सगळा गोंधळ चालतो ना आपल्या या जीवनामध्ये, हा सगळ्या मनाचा आहे.
मी पुन्हा एकदा या सगळ्या सत्रांची भूमिका सांगेल, याचं कारण सांगेल विशेष म्हणजे, की हे आपल्याला अध्यात्माच्या मार्गातून योग वासिष्ठमध्ये जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये अध्यात्म काय आहे, त्याच्यात तत्त्वज्ञान काय आहे, त्याच्यामध्ये योगाच्या भूमिका काय आहे, आरोग्यशास्त्र काय वगैरे अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, साहित्याच्या बाबतीत दिलं आहे. आपला फोकस कसा आहे, आजच मी एकांशी बोलत होतो, ठाकर म्हणून आहेत, ते फार पोहोचलेले आहेत. तर त्यांच्याशी मी बोलत असताना मी सहज त्यांना सांगितलं की हातात हात घालून जे जाणं म्हणतं की जीवन आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या पाहिजे. नाही तर मी केवळ पुस्तकं घेऊन वाचत बसलो आणि मग माझा व्यवहार बाजूला राहिला, मग बायको ओरडतेच आहे की हो ते दळण आणायचं राहिलं, भाजी आणायची राहिली, किराणा आणायचं राहिलं, तुम्ही काय पुस्तकं वाचत बसले, असं करून चालणार नाही. ओके, व्यवहारही सांभाळायचा आहे आणि हे ज्ञानही मिळवायचं आहे. कारण नुसताच व्यवहार चालत राहिलो तर आपल्याला ज्ञान नसेल तर मग कसा व्यवहार पूर्ण करायचा, तो व्यवहार कसा चालवायचा हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे दोन्ही इंडिपेंडेंटली वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्रच सोबत 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 थोडंसं इकडून ज्ञान मिळवायचं, व्यवहाराला जोडायचं, व्यवहार पुढे न्यायचा, पुन्हा ज्ञान मिळवायचं, पुन्हा व्यवहाराला न्यायचं. हे असं करत करत आयुष्य नेलं तर काही त्या ज्ञानाचा उपयोग नाही. तर बाकीच्या गोष्टी आपल्यातले जे कोणी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक नाही आहेत त्यांच्यासाठी विशेष करून की मला ते ज्ञानाच्या 7 भूमिका काय आहेत, त्याला शुभेच्छा म्हणा, सत्तापत्ती म्हणा किंवा आणखी विचारणा म्हणा, ह्या समजून काय करायचं. तुम्ही मला सांगाल की हे इथे नॉलेजमध्ये एवढे वेगवेगळे पात्र घेतले, काल 6 लोकांची नावं घेतली, दाम, व्याल, कट, भीम, भास, दृढ. आता मला या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर त्या माझ्या डोक्यात राहत नाही नावं. मग हे सगळं करायचं काय, असं आपल्यापैकी अनेकांची स्थिती असते. आणि म्हणून मला विशेष जो काही जोर द्यायचा आहे तो या पात्रांवरती, गोष्टींच्या रूपांवरती, गोष्टी काय सिक्वेन्सने सांगितल्या आहेत, त्याच्यात काय काय माहिती दिली आहे, या सगळ्या गोष्टीकडे न जाता मला हे जीवन जगायचं आहे आणि या जगण्यामध्ये हे जे काही ज्ञान लागतं आहे ते उपयोगात आणायचं आहे. त्यासाठी हे जीवन जगताना सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असते तर आपण काल जसं बघितलं की आपला दृष्टिकोन, आपलं मन, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं आपलं मन हे त्या याला कारणीभूत असतं. आता हे जे मन 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 म्हणतो हे शेवटी मन म्हणजे आहे काय, कुठून आलं हे मन. तर मी त्या ज्या योग वासिष्ठमध्ये किंवा अध्यात्माच्या भाषेमध्ये सांगतात की मन असं निर्माण झालं, तसं निर्माण झालं, त्यात न जाता आपण एक वेगळा विचार करू की मन जे पद्धतीने काम करत आहे ते असं का काम करतं. काय कारण आहे की तुमच्यातले काही लोक इथे आले आणि काही लोक आले नाही. एकदा आम्ही योग वसिष्ठचं एक सत्र ठेवलं होतं, त्या दिवशी काहीतरी भारत इंग्लंडची कुठली सेमीफायनल मॅच होती. तर त्या सत्राला फार थोडे लोक आले आणि बरेचसे लोक मॅचला गेले. का गेले मॅचला आणि योग वासिष्ठला का नाही आले, कशाने ठरवलं हे, तर त्यांच्या मनाला वाटलं की योग वासिष्ठ बोरिंग आहे किंवा नंतर कधीतरी ऐकू पुन्हा, आज क्रिकेटची मॅच बघू. आता ह्याच लोकांच्या ठिकाणी जपानीज किंवा रशियन लोक असते तर त्यांनी क्रिकेटची मॅच बघितली असते का, नसती बघितली. का, कारण क्रिकेट हे काही खूप इंटरेस्टिंग आहे त्यांच्या दृष्टीने नाही आहे, भारतीयांच्या दृष्टीने क्रिकेट इंटरेस्टिंग आहे. मग भारतीयांसाठी क्रिकेट इंटरेस्टिंग जर म्हटलं तर इंटरेस्ट क्रिकेटमध्ये नाही आहे, तो भारतीयांच्या मनात आहे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. काल परवा जसं उदाहरण दिलं की प्रॉब्लेम किंवा एखाद्या गोष्टीचं आकर्षण, एखाद्या गोष्टीबद्दल राग या एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार, हे जे काही सगळे गुण आहेत हे आपल्या मनात असतात आणि हे फक्त त्या व्यक्तीच्या मनात असतात, सगळ्यांच्या मनात असतात असं नाही. मग हे मन कसं काय निर्माण झालं, तर लहानपणापासून आपल्या डोक्यावर सतत 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 क्रिकेट खूप छान आहे, क्रिकेट खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे असं सांगितलं गेल्यामुळे आपला इंटरेस्ट क्रिकेटमध्ये वाढला. जर्मन लोकांचा इंटरेस्ट फुटबॉलमध्ये वाढत असेल, आणखी कोणाचा कशात वाढत असेल, बरोबर आहे. तर आपल्या मनावरती जे मन म्हणतो माझं मन दुखावतो, या मनाला एकदा विचारा, स्वतःलाच विचारा, मन खरंच तुझं आहे का. की खरंच का मी माझ्या बाबतीत म्हणत असेल तर मन खरंच माझं आहे का. माझं मन म्हणजे माझ्या जीन्समध्ये ज्या गोष्टी आल्यात त्या, माझ्या पूर्वजांकडून जे जे काही माझ्याकडे गुण आले ते, माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार, माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, माझे मित्र माझ्याशी कसे वागले ते, माझ्या शिक्षकांनी काय शिकवलं, मी काय पुस्तकं वाचले, ह्या सगळ्या गोष्टी, आजूबाजूला काय काय बघितलं, टी व्ही सिरियल्स काय बघितल्या, हे जे काही सगळं घडलेलं आहे त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आज मी इथे आहे. योग वासिष्ठ हे यतीन जोशीच्या रक्तात होतं की नाही माहिती नाही, परंतु कोणीतरी सांगितलं, वाचायला घेतलं आणि आणखी 4 लोकांनी सांगितलं छान आहे छान आहे छान आहे. परिणाम झाला, मनाने योग वासिष्ठला छान समजायला सुरुवात केली आणि त्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. अनेक लोकांनी योग वासिष्ठ घ्यायला सुरुवात केली
पण सांगितलं की अरे नाही बोर आहे, असं आहे तसं आहे, त्यांनी सोडूनही दिलं. हे जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत, ह्या संस्कारांमधून आपण स्वतःला, आपलं जो स्वतःचं रूप आहे त्याच्यावर केलेले संस्कार म्हणजे ते मन म्हणून समोर प्रेझेंट होतं. आणि याचं उदाहरण जर बघायचं असेल तर ह्याच देशामध्ये किंवा इन जनरल जगामध्ये सगळीकडे ज्या संस्कृती पसरवल्या गेलेल्या आहेत, सूक्ष्म रूपाने आपल्यावरती अनेक संस्कार केले. काय काय संस्कार असतील तर मी तुम्हाला 2 संस्कारांबद्दल बोलतो आणि मग पुढे जाऊ. आपल्या हिंदी सिनेमांमध्ये, इवन मराठी सिनेमांमध्ये सुद्धा एकेकाळी छोट्या 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 सीनमध्ये हिरो असू द्या, नाही तर व्हिलन असू द्या, नाही तर साधारण कॅरेक्टर असू द्या, हा प्रत्येक वेळेस हातात सिगरेट घेऊन फुकताना दाखवलेला आहे. बरोबर, काही असू द्या, स्मोकिंग सुरू. आणि आज सरकार ओरडून ओरडून सांगताय टोबॅको इज इंजिरियस टू हेल्थ, धिस दॅट वगैरे वगैरे, पण त्या काळात सरकारने कुठली बंदी घातली नव्हती. आणि हे जे कोणी सगळे स्टार्स आहेत त्यांनी इतका प्रचार केला की प्रत्येक व्यक्ती, म्हणजे माझ्या वेळेस तर कॉलेजमधले असे होते आणि खास करून पश्चिम बंगालमध्ये हा अनुभव जास्त आहे, की लोकांना वाटलं स्मोकिंग म्हणजे एकदम ग्लोरियस आहे, एकदम काहीतरी हटके आहे. आपण कसेही असू द्या, म्हणजे तो दिसायला एकदम, नागपूरच्या भाषेत म्हणाल तर चिलूट म्हणाल, मच्छर म्हणाल, दिसायला तसा आहे, पण ताव असा दाखवतात की बापरे मी एकदम अमिताभ बच्चन आहे. का? कारण माझ्यामध्ये काही नाही, पण ती स्मोकिंग इज समथिंग ग्लोरियस. आज तुम्ही आजकालच्या हिरोंचे कुठलेही सिनेमे बघा, प्रत्येक ठिकाणी दारूचं प्रमोशन केलेलं आहे. आणि हेच याच्यामुळे जे सोशलायझिंग म्हणतात, अमुक म्हणतात, ढमुक म्हणतात, या सगळ्या ठिकाणी या गोष्टींचं प्रमोशन केल्यामुळे लोक या व्यसनांच्या मागे लागले. नाही तर आपण काही हातात सिगरेट आणि दारूची बाटली घेऊन जन्माला आलो नव्हतो. बरोबर आहे ना, कोणीतरी आपल्याला दाखवलं, आपण ते मनाने स्वीकारलं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कंप्लेंट करतो माझ्या मनाला त्रास होतो, माझ्या मनाला त्रास होतो, तर हा सगळ्यात मोठा मंत्र शिका की हे मन जे म्हणतो ज्याला त्रास होत आहे ते माझं खरंच आहे का? की लहानपणापासून मी कुठेतरी ऐकलं, कुठेतरी स्वीकारलं की सासूनी टोमणे मारले तर आपण रडायला पाहिजे, म्हणून मला दुःख होतं आणि म्हणून मी रडते आहे. किंवा गर्लफ्रेंडनी धोका दिला तर चला सगळं सोडून आता जंगलात चाललं जावं. हे पण माझी कल्पना आहे की हे कोणीतरी माझ्या डोक्यावर भिनवलं आहे. जेव्हा या गोष्टी विचारायला लागू, जेव्हा ह्या गोष्टींमध्ये प्रत्येक आपल्या कृतीमध्ये हा प्रश्न विचारू, तेव्हा आपल्याला या एका प्रश्नाचं उत्तर मिळतं की अरे हे मी नाही आहे, माझं मूळ स्वरूप हे नाहीच, माझ्यावरती हे झालेले संस्कार आहेत जे अशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत. मग ठीक आहे, चला आज सांगितलं की हे माझे संस्कार नाही, माझं मन माझं नाही, मी पण माझा नाही, हे जे काही माझं अपिअरन्स आहे, जे काही मी दिसतो, हे सगळ्या इतरांनी कोणीतरी केलेलं आहे. मग मी कोण? आणि हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारायचा आहे की मी कोण. ओके, आणि त्याचं उत्तर जेव्हा शोधायला लागाल तेव्हा मग हळूहळू हळूहळू हे सगळं ज्ञान जीवनात यायला लागतं. एकदा जर का ह्या गोष्टीला समजलो की माझं वागणं हे माझंच वागणं आहे का, हा प्रश्न विचारायला लागलो, तर आपल्याकडे 2 मार्ग येतात. पहिला की हे माझं वागणं नाही, हे कोणीतरी माझ्या बाबतीत घडलेल्या घटनांचं हे प्रकटीकरण आहे, त्याच्यातून होतं. मग दुसरा भाग काय आहे? तर दुसरा भाग हा आहे की आता मग मी कसं वागावं, माझा मार्ग कुठला? तर मी जो आहे त्याचं जे प्रतिरूप असतं, त्याचं जे साकार रूप आहे ते म्हणजे गुरु आणि शास्त्र. ठीक आहे, माझं स्वतःचं मूळ रूप जे काही मला समोर दिसतं ते गुरुच्या रूपाने दिसतं. मग हे गुरु हे ज्या पद्धतीने सांगतील, त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जाणं म्हणजे मला माझं वागणं आलं. मग मी माझ्या मनाचाही वागणारा नाही आहे. मला जर कोणी विचारलं की मी कसा वागतो, तर हे पुस्तक किंवा हे गुरु हे जसं वागत असतील ना तसंच वागेल. परिस्थिती काहीही येऊ द्या, कुठलीही येऊ द्या. पुन्हा सासू सुनेचे भांडणं, सुनेनी सासूला बोलायचं की नाही, माझे गुरु बोलतील का? नाही बोललं, मग मी पण नाही बोललं. हां, डोक्याला शॉट नाही आपल्या भाषेत. ठीक आहे, कारण तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशीचा विषय आठवा. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे, मी कसं वागावं ह्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर त्या त्या क्षेत्रातल्या डॉक्टरकडे जायचं आहे. चुकूनही चांभाराकडे आणि शिंप्याकडे गोळ्या घ्यायला जाऊ नका. त्यांच्याकडे चपला दुरुस्त करायला जरूर जा, टेलरिंगचे कपडे टाकायला जा, परंतु औषधासाठी डॉक्टरकडे. तसं मी माझ्या जीवनात कसं वागायचं आहे हे ठरवायचं असेल तर गुरु आणि शास्त्र. शास्त्र पण आपल्याला वाचायला एवढा वेळ नसतो. सरळ सरळ गुरूंना पकडावं, त्यांनी हे काम त्यांचं आहे की कसं वागायचं आणि कसं नाही त्यांनी ठरवावं, आपल्याला गाईड करावं. बाकी मग ते जे म्हणतील ते. जीवनात काल आपण भीतीचा विषय आणला होता. हा भीतीचा विषय आपल्याला बऱ्याचदा नडतो की मी असा वागलो तर तो गैरफायदा घेईल, तो पॉलिटिक्स करेल, तो पुढे जाईल वगैरे वगैरे. हे जे काही सगळी भीती असते ना, ही निरर्थक आहे. जाऊन जाऊन काय होणार आहे? शेवटी एकदा आपण जेव्हा इथून सुटू
तेव्हा सगळे जण त्या राख म्हणूनच झालेले असतात. पण एक समाधान राहील. या माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवा की जेव्हा केव्हा शेवटचा क्षण येईल ना, तेव्हा ते समाधान असेल की नाही, मी खरंच चांगलं जीवन जगलो आणि आज आनंदी आहे. जीव सोडताना आपला मन हे कुठल्याही भीतीमध्ये कुठल्याही विवंचनेत नसेल, ही अवस्था जर हवी असेल तर त्याची प्रॅक्टिस, त्याचा अभ्यास आत्तापासून गुरूंच्या शब्दांवरती विश्वास ठेवून त्या मार्गाने करायला हवा. ठीक आहे. तर हे मनाच्या बाबतीत समजा. आणि म्हणून इतरांनाही आपल्यासोबत कॉलेजमध्ये इकडे तिकडे जे कोणी मुलं असतील त्यांनाही थोडंसं या मनाच्या बाबतीत सांगा. अनेकदा अनेक लोक म्हणतात की मला हे पटत नाही, मला देवावर विश्वास नाही, मला अमुक नाही. काही काही लोक तर म्हणतात की आम्ही खूप प्रॅक्टिकल आहोत, तुम्ही स्पिरिच्युअल आहे, तुम्ही ग्रंथांप्रमाणे जाता, ते दाढीवाले त्यांच्या मागे लागता, आम्ही स्वतःचं डोकं वापरतो. तर मी त्यांना एकदा क्रॉस केलं, म्हटलं स्वतःचं डोकं म्हणजे नेमकं सांगा, कुठून आलं तुमचं डोकं? जन्मल्याबरोबरपासून आहे की बाकीच्या गोष्टी घेतल्या? त्याचं उत्तर कोणाकडे नाही आहे. ओके. स्वतःचं डोकं हे नसतंच, असेल तर ते फक्त गुरु, बाकी कोणाचं डोकं नाही. ठीक आहे. तर याच्या पुढे हा जो मनाचा विषय आहे, तर वसिष्ठ ऋषी सांगतात या उपशम प्रकरणामध्ये की या मनाला शांत करा, हे मनच काढून टाका, मनापासून अमन, मन हा प्रकारच नको राहिला, त्या स्थितीत जा. आणि एकदा तशी स्थिती गेली की मग तुम्हाला जे मनाच्याशी संबंधित, खरं म्हणजे इथे ना मनाच्या बाबतीत वेगवेगळे शब्द वापरले गेले. कधी चित्त म्हटलेलं आहे, कधी जीव म्हटलं आहे, कधी आपली बुद्धी म्हटलं आहे, ठीक आहे, कधी अहंकार म्हटलं आहे. या सगळ्या नावं जरी वेगवेगळे असले तरी हे आपल्याच मनाचे कुठेतरी इकडे तिकडे झालेले वेगवेगळे रूप आहेत. तर आपण या सगळ्या जाळ्यामध्ये न अडकता साधं सिंपल भाषेमध्ये मन म्हणू. आणि हे मन आपल्याला कसं फसवतं हे आज आपण मेडिटेशनमध्ये निश्चित बघणार आहोत की त्याच्यातून हे मन कसं सोडायचं. हे मन आपल्याला कधी बुद्धी म्हणून फसवतं, कधी आणखी काही रूपाने फसवतं, त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही. ह्याच्यामध्ये जे जीवनाच्या बाबतीत, जीवन मृत्यूच्या बाबतीत आतापर्यंत जे काही आपण चर्चा केली, तर त्याच्यात एक आणखी विषय, एक छोटीशी गोष्ट आलेली आहे आणि त्या गोष्टीचं थोडंसं अर्थ समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर पुण्य आणि पावन असे दोन भाऊ असतात आणि त्यांचे वडील, आई वडील हे एका सर्टन एजमध्ये मोठे झाल्यानंतर त्यांचं निर्माण होतं आणि ते मृत्यू झाल्यानंतर परलोकी चालले जातात. त्यांच्यातला पुण्य हा समजूतदार असतो, पावन हा थोडा अर्धवट असतो. तर पुण्य आपल्या आईवडिलांचे जे काही अंत्यसंस्कार असतील ते सगळे व्यवस्थित पार करतो आणि इकडे पावनकडे बघतो. तर पावन अजूनही रडतच असतो सारखा की आता मी काय करू, कसं करू, वगैरे वगैरे. आणि यावेळेस पुण्य त्या पावनला भेटतो आणि त्याला म्हणतो की अरे तू का रडतोयस? तर पावनचं ते चालूच असतं, आई गेली, बाबा गेले, आता कसं होईल, वगैरे वगैरे. आणि सारखं ते जायला नको होते, असं तसं. तर इथे जे आपण अनेक ग्रंथांमध्ये दिलेलं वर्णन आहे, जे काही समुपदेशन आहे तेच इथे दिलं आहे, ते थोडक्यात सांगतो. पुण्य म्हणतो की हे बघ, इथे सगळेच जाणार आहेत, परमनंट राहण्यासाठी कोणीच नाही. तू ज्यांना आई वडील म्हणतो आत्ता, तर पूर्वीच्या जन्मीसुद्धा कोणी तुझे ते असतील. ओके. किंवा पूर्वीच्या जन्मी वेगळे आई वडील असतील. मग ते गेले, त्यांच्यासाठी पण आता का नाही रडू? या जीवनामध्ये आतापर्यंत जे जे घडून गेलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी बाबतीत तू रडू शकतो. ह्याच्या पूर्वीच्या जन्मांमध्ये जे कोणी नातेवाईक झाले असतील, आई वडील, बहीण भाऊ, बायको, मुलं, हे सगळेच्या सगळे कधी ना कधी संपलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आता का नाही रडत अजून? बरं, ज्यांचा पूर्वजन्मावरती विश्वास नाही, त्यांचा समजा असं समजू की नाही, विश्वासच नाही, पण त्यांच्या बाबतीत जीवनामध्ये उद्या परवा काही ना काही दुःखद गोष्टी होऊ शकतात. मग ह्या सगळ्या होतील, माझे वडील जातील, आई जाईल, अमुक जाईल, ढमुक जाईल, ह्या विचारांनी पण आत्ताच का रडू नये? आयुष्यभर माणसाने रडतच बसावं. हा विचार कर आणि हे सगळं थांबव. हे सांगितल्यानंतर आपल्यासाठी हे फार आवश्यक आहे, कारण आपण कधी कधी अशा प्रसंगातून जातो. दुःखी होणं स्वाभाविक आहे, असं नाही की अजिबातच दुःखी होऊ नये, कारण तो आपला स्वभाव आहे. परंतु एका लिमिटच्या पलीकडे 13व्या-14व्या दिवसानंतर सगळं थांबवून व्यवहाराला लागणं हे उचित. जर असं होत नसेल, सारखं पकडून ठेवलं असेल, तर थोडं योग वसिष्ठचे हे प्रकरण वाचावे, म्हणजे एक आपल्यालाही मनाला शांती मिळते. तर वसिष्ठ ऋषी ही गोष्ट सांगतात पुण्य आणि पावनची, आणि तो पुण्याचा उपदेश ऐकल्यानंतर मग पावनला थोडं समज येते आणि तो पण त्याच्या व्यवहाराला लागतो. इथून पुढे यांनी जी अनेक मेडिटेशन्स आणि हे सांगितले आहेत, तर आपण ते मेडिटेशन करायला घेऊ. थोडा वेळ लागू शकेल. मेडिटेशन म्हणण्यापेक्षा हा विचार आहे, प्रॉपर त्याला ध्यान असं म्हणता येणार नाही. ठीक आहे.
तर तुम्हाला फक्त डोळे मिटून बसायचं आहे. मी ज्या ज्या काही सूचना देईल, जे जे काही बोलेल त्याच्यावर त्याप्रमाणे विचार करायचा. आपल्याला कुठलीही कृती करायची नाही आहे, कुठलेही वेगळे विचार करायचे नाही आणि झोपायचं नाही विशेष करून. म्हणजे आता काही खूप झोपायची वेळ झालेली नाही आहे आणि आशा करतो की खूप जड जेवणही झालं नसेल. मुद्दाम कुठलं वेगळं ध्यानही करू नका. फक्त या विचारांवरती लक्ष ठेवा. कारण हे विचार महत्त्वाचे आहेत. ते आपल्या आतमध्ये आपल्याला ते झिरपले पाहिजे, आपल्या आतमध्ये ॲब्सॉर्ब झाले पाहिजे, जेणेकरून पुढे काही प्रसंग येतील समजा तर त्यावेळेस आपण स्वतःला सावरू शकू. ठीक आहे, सगळ्यांनी डोळे मिटूया. शक्यतोवर स्थिर सरळ बसा. पाठीला कुठलाही सपोर्ट नसेल तर चांगलं. मागे पाठीला काही टेकलेलं नसेल किंवा पाठ कशाला टेकलेली नसावी. पाठीचा कणा सरळ ठेवा. अगदी ताणायची गरज नाही, पण सरळ ठेवा. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवा. आपल्या श्वासाची गती बघा. किती स्पीडनी चाललं आहे, आत बाहेर. फक्त बघायचं आहे. कुठलंही कंट्रोल करायची गरज नाही, नियंत्रण करायची गरज नाही. श्वासाची खोली पण बघा, किती डीप आहे. सगळं लक्ष श्वासावरती. हळूहळू आपला श्वास स्थिर होत जाईल. ह्या जीवनात मी आहे आणि क्षणोक्षणी मला आनंदात राहायचं आहे. हाच एक या जीवनाचा उद्देश. मी आनंदी राहण्यासाठी जे काही करतो किंवा आतापर्यंत जे जे काही केलं ते खरंच आनंद देणार आहे का? खरं तर मी कोण? आजचं जे काही माझं अस्तित्व आहे, पती, पत्नी, मुलगा, अधिकारी, राजा, जे कोणी आहे, किंवा मला जे काही व्हायचं आहे, तसे माझ्यासारखे आतापर्यंत अनेक होऊन गेले. मोठे मोठे सम्राट झाले, चक्रवर्ती सम्राट झाले, पंतप्रधान झालेत, राष्ट्रपती झाले.
पण त्यांच्यातलं कोणीच नाही. आज सगळे नष्ट झालेले आहेत. मी जे माझं माझं म्हणून समजतो आणि जगतो, ज्याच्यावर माझा अधिकार दाखवतो, ती या सगळ्या सृष्टीच्या तुलनेत काहीच नाही. एक श्वास घ्या आणि सोडून द्या. आपल्या गुरूंचं स्मरण करा. त्यांच्याकडे प्रार्थना करा की इथून पुढे ते आपल्यासोबत राहतील. हे जे काही ध्यान करतो आहे, विचार करतो आहे, ह्या काळात आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सावरून घेतील अशी प्रार्थना करूया. आणि पुढचा विचार करू. हा जो कोणी मी आहे, तो जो जो आनंद शोधायचा प्रयत्न करतो, त्याला खरंच आनंदाची आवश्यकता आहे का? असे अनेक क्षण आलेले आहेत की जिथे आजूबाजूला काहीच नाही, कुठला विचार नाही, कुठली वस्तू नाही, कुठली करमणूक नाही, कुठली सुख सुविधा नाही. तरीही मी आनंदात होतो. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशिवाय, वस्तूशिवाय मी आनंदात राहिलो आहे. मग हे आनंदाची धाव कशासाठी आणि कोण करतं हे? हो, हे माझं मन आहे, जे मला सारखं पळवत राहतं. माझे इंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान, तोंड, स्पर्श, त्वचा हे काम करतात. ते बघतात, खातात, वास घेतात, ऐकतात. पण त्यांना पळवणारं तर मनच आहे ना. पर हे मन एकाच दिशेने गेलं आणि स्थिर झालं असं नाही. सतत इकडे तिकडे पळवत राहतं. हे मन कधी तृप्त होईल का?
जर माझं स्वरूप अनादि अनंत असं आहे, तर त्याच्यापासून आलेलं हे मन सुद्धा अनादि अनंत. आणि हे जे काही विषय दिसतात, ज्यांच्या प्रती मी आकर्षित होतो, ते तर मर्यादित आहेत. मग हे मर्यादित विषय या मोठ्या अनादि अनंत मनाला कसे काय तृप्त करू शकतील? मग ह्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. मग हे मन जे इकडे तिकडे पळतं ते सुद्धा व्यर्थच आहे. कारण बाहेर कितीही फिरलं तरी ते तृप्त होणार नाही. मग त्याला बाहेर पळवण्यापेक्षा बाहेरचे विषय काढले तर काहीच उरत नाही. मग मनाला काही कामच उरलं नाही, त्याचं अस्तित्व तरी कशाला? काढून टाकू त्याला. मनाशिवायही मी राहतो. माझ्यावर झालेले संस्कार हे मनाच्या रूपाने व्यक्त होतात. मग आतापर्यंत जे संस्कार झाले आहेत तेही काढून टाकतो आणि शुद्ध पवित्र असा मीच फक्त उरतो. कुठले कुठले संस्कार झाले असतील त्या सगळ्या संस्कारांना आपण सोडूया. पण सोडताना त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता ठेव. ह्या जीवनात जे काही सुख आले असतील, कुठल्याही रूपाने आलेले असतील, पदार्थ असतील, वस्तू असतील, व्यक्ती असतील, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच हे जीवन शक्य झालं, जगावंसं वाटलं. जे कोणी मित्र असतील, व्यक्ती असतील, साथ दिली असेल, त्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या डिझायर्स, तृष्णा किंवा इच्छा की ज्यांनी आपल्याला अनेक ठिकाणी पळवलं, त्यांनाही धन्यवाद देऊ. कारण त्यांच्यामुळेच आपण थकलो आणि विचार करायला प्रवृत्त झालो की खरंच सुख कुठे आहे. हे इच्छांनो, मी तुमच्यापासून मुक्त होत आहे. हे वासनांनो, तुमच्यापासून मी आता पूर्णपणे मुक्त आहे. आपल्या शत्रूंना सुद्धा किंवा ज्यांनी दुःख दिले असे व्यक्ती, परिस्थिती, वस्तू अशांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायचे. कारण ह्यांच्याचमुळे
आपल्याला जीवनात खरं सुख, सत्य हे शोधायची इच्छा निर्माण झाली. जर केवळ दुःख असते, केवळ सुख असते, तर आपण केवळ विलासातच रमलो असतो. खऱ्या सुखाची ओढच आपल्याला लागली नसती. त्यामुळे या सगळ्यांना, जे कोणी त्यांनी दुःख दिले आहे, त्या सगळ्यांना धन्यवाद. त्यांच्यामुळे आत्मज्ञान मिळवण्याची, खरं सुख मिळवण्याची इच्छा निर्माण झाली. मला आता कळलंय की कंटाळा आला म्हणजेच सुखाचा शोध घ्यायचा असं आवश्यक नाही. हा कंटाळा केवळ दुःखातूनच येतो असं आवश्यक नाही. मी अगदी या पृथ्वीचा सम्राट असलो तरीही सुख उपभोगून भोगून किती दिवस भोगणार. तेच ते तेच ते तेच ते. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. कधी ना कधी कंटाळा येईल, पण हा कंटाळा आल्यानंतर मग सुखाचा शोध करायचा. त्याच्याऐवजी आत्ताच, जेव्हा माझं शरीर मजबूत आहे, बुद्धी स्थिर आहे आणि मला काही करता येऊ शकतं, तेव्हाच हा सगळा विचार केला तर उरलेल्या आयुष्यात खरे सुख सहज प्राप्त होते. ही सगळी धाव धाव संपेल. आता कुठलं भय नाही, कुठल्याही गोष्टीचं आकर्षण नाही. सगळा आनंद हा माझ्यातच. मुळात त्याला आनंद पण म्हणणं हे सुद्धा चुकीचं. जो आहे तो आहे, जे स्वरूप आहे ते स्वरूप आहे. त्याच्यातच मी स्थिर, मी तृप्त, मी शांत. सगळ्या संकल्पनांचा उपशम केला आहे. जिवंतपणीच निर्वाण कसं मिळवायचं ह्याची तयारी आता झाली आहे.
ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. हळूवार एक श्वास घेऊया आणि सोडूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. शरीराप्रती वातावरणाप्रती सजग होऊ. एक खोल दीर्घ श्वास घेऊ आणि श्वास सोडता सोडता हळूहळू आपले डोळे उघडू. जय गुरुदेव. याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी सांगतायत, हा एक शेवटचा मेसेज आणि त्याच्यानंतर मग आपण आजचा विषय थांबू, मग प्रश्नोत्तर घेता येते. वसिष्ठ ऋषी सांगतात की हे तत्वज्ञान, हा विषय, हे मनाला सोडणं, मनाचं खोटं स्वरूप समजणं, जीवनाचं हे स्वरूप लक्षात घेणं, ह्याच्याबद्दल ते अगदी असे हात वरती करून उपदेश करतायत. हे वारंवार वारंवार आम्ही सांगतो की या मनाच्या स्वरूपाला ओळखा, याच्या खोटेपणाला ओळखा आणि याच्यातून बाहेर पडा. खरा मार्ग हा केवळ केवळ गुरुच आहेत. त्यांच्या मार्गाने चला आणि आपलं आयुष्य सुंदर करा. ते म्हणतात एवढं सांगतो पण काय सगळे लोक आमचं ऐकतात असं नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही एवढं प्रयत्न करून सांगतो. गुरूंबद्दल एक दोन शब्द. हे जे कोणी गुरु आहेत ना, अगदी संत ज्ञानेश्वर असू द्या, आजचे गुरु असू द्या, मागचे गुरु असू द्या, कोणी असा, यांचं स्वतःचं वैयक्तिक जीवन जर बघितलं, एक दोन जे पेपरमध्ये विनाकारण मोठ्या मोठ्या बातम्या छापून बदनाम करणाऱ्या गोष्टी असतात, तो भाग सोडा, किंवा सिनेमात दाखवतात ते सोडा. परंतु यांचं वैयक्तिक जीवन हे यांनी काय खूप अचीव करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी हे केलं आहे अशातलं आहे का? जे मटेरियल लाईफ आपण ज्याच्या मागे लागतो ते त्यांनी किती मिळवलं? त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांच्या वाटेला येतं म्हणून ते स्वीकारतात. कारण या स्टेटमध्ये एकदा त्या अवस्थेत असाल तर तुम्हाला काही स्वीकारायची गरज नाही, काही नाकारायची गरज नाही. आज भाकरी मिळाली तर ती सुद्धा गोडीने खायची आणि उद्या 56 भोग मिळाला तर तो सुद्धा गोडीनेच खायचा. दोघांच्या बाबतीत आतमध्ये मात्र भावना एकच असते की दोघेही मला काहीतरी शरीराला पूरक आहे म्हणून. तर ह्या सगळ्या लोकांनी, या सगळ्या गुरूंनी आपलं स्वतःचं जीवन, स्वतःच्या अनेक सुखसोयी या सगळ्या पणाला लावल्या आणि एक समाज व्यवस्थित व्हावा, समाजाला एक चांगली दिशा मिळावी, आपल्यासारख्यांसाठी आपला उद्धार व्हावा म्हणून त्यांनी हे सगळं प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यात भर म्हणून श्रीराम, श्रीकृष्ण, देवांसारखे देवसुद्धा इथे अज्ञानी बनून येतात आणि आपल्यासमोर काहीतरी असं नाटक करतात आणि त्यांच्या गुरूंकडून, वसिष्ठ ऋषींकडून हे सगळं ज्ञान आपल्यासमोर मांडतात. एकदा जर हे समजलो तर थोडा तरी कमीत कमी एक त्या याच्यावर विश्वास, त्या गुरूंवरती श्रद्धा ह्या कारणाने तरी ठेवावी की अरे यांनी आपल्यासाठीच केलं आहे सगळं. नाही तर त्यांना काय, सगळेच गुरु काही असे खूप श्रीमंत होते आणि खूप काही मिळालं अशातला प्रकार नाही. त्यांना जे काही मिळत गेलं ते आलं, ते स्वीकारलं. पण अनेकांनी तर आपलं संपूर्ण जीवन त्यागून दिलं. ज्ञानेश्वर महाराज किती कमी वयातच समाधी घेतली, एवढी ज्ञानेश्वरी दिली आणि चालली गेली. त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून सुद्धा का होईना वसिष्ठ ऋषी जसे म्हणतात की आम्ही एवढे सगळे गुरु सांगतोय पण लोक ऐकत नाही. तेच आहेत, डॉक्टर सांगतात, प्रिस्क्रिप्शन देतात, पण पेशंट फॉलो करत नाही. ठीक आहे, तर ते फॉलो करा. ते केलं की आपली ट्रीटमेंट व्यवस्थित, जीवन व्यवस्थित. त्यासाठीच आपण जन्माला आलो आहे. तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आनंद 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 तो आपल्या आतमध्ये आहे. हे बाहेरच्या परिस्थितींनी हारण्यासारखं आणि भिण्यासारखं काहीही नाही.
आज इथे थांबूया. उद्या आपण निर्वाण प्रकरणामध्ये श्रीरामांना निर्वाण कसं प्राप्त झालं, त्यांचा शक्तिपात कसा झाला आणि त्यांना त्यांची अवस्था कशी होती हे उद्या थोडं बघू. निर्वाण प्रकरणाच्या पहिल्या ह्याच्यात 2 खूप छान गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यात मी बघतो किती सविस्तर जाता येतील, परंतु त्या खरंच काही त्याच्यातून घेण्यासारखं आहे. आणि विशेष करून उद्या आपण थोडंसं एक प्राणायामबद्दल सुद्धा बघू की आपल्याला नेहमीच्याच रोजच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या श्वासावरती लक्ष ठेवत, आपला प्राण हा नियंत्रणात ठेवत आनंदाची अवस्था कशी सहज प्राप्त करता येते, किंवा एखादा कठीण प्रसंग आला तर पटकन कसं स्वतःला सावरता येतं हे आपण उद्या बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. जय श्रीराम. जय गुरुदेव. प्रश्न असतील काही घेता येत. हा रोशनीजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा मला प्रश्न होता की म्हणजे आपण म्हणतो ना की स्वप्न आहे म्हणून म्हणजे आपला भ्रम आहे किंवा आपण कल्पना करतोय, मग म्हणजे मी करतेय, माझ्या समोरचा व्यक्ती पण कल्पना करतोय, तर मग आपण सगळे एकाच कल्पनेत कसं आहे ना, म्हणजे मग आपण कोणाच्या कल्पनेत आहोत की मला हा 2-3 दिवसापासून हा प्रश्न पडलाय की काय असतील. तुम्ही आपल्या दृष्टीने बघा. ओके, जे काही आहे ते सगळे आपण केलेली कल्पना म्हणून. हे सगळं उत्पत्ती प्रकरणात फार सविस्तर दिलेलं आहे की ब्रह्मदेवाची कल्पना, आपली कल्पना, व्यष्टी आणि समष्टी म्हणतात त्याला, की माझं जीवन आणि एक कंबाईंड जीवन. म्हणजे मी समोर जर लॅपटॉप बघत असेल तर तुम्हाला लॅपटॉप दिसतो, तर हे सामायिक जीवन आहे. त्याला देवाने अशी संकल्पना करून ठेवली की सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्या दिसतील. पण आपल्या आतमध्येही आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो, तर एखादा झुरळ बघितल्यानंतर कदाचित मला भीती वाटेल, तुम्हाला वाटणार नाही. ओके, तर तो आपल्या जीवनाचा भाग आहे. ओके, मी साधारण भाषेत म्हणून ते उदाहरण सांगितलं. थँक्यू. जय गुरु. जय. मकरंदजी. हॅलो, ऐकू येते सर? हो, येते. माझे 2 प्रश्न आहेत. म्हणजे आता ह्या आत्ताची तरुण पिढी जी आहे ते जे पंचज्ञानेंद्रियांना जे अनुभव येतात ते सत्य मानून जगणारे किंवा विज्ञानवादी अशी तरुण पिढी आहे. तर त्यासाठी जे प्राचीन योगशास्त्र हे म्हणजे जे स्वामी कुवलयानंदांनी त्याच्यावर वेगवेगळं संशोधन केलं की म्हणजे प्राचीन योगशास्त्रातले नियम आणि आधुनिक विज्ञानातले जे काही उपकरण होते, एक्सरे मशीन, थर्मामीटर वगैरे असे वापरून ते नियम किती सत्य आहेत ते पडताळून पाहिलं. तसं योग वसिष्ठावर संशोधन झालेलं आहे का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ऋषी आणि मुनी यातला फरक काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर की असं काही संशोधन झालेलं नाहीये. ठीक आहे. आणि हा ऋषी, मुनी, स्वामी हे सगळे शब्द, साधू, हे फिरून फिरून वापरले आहेत. मी खरं यांच्या खोलात कधी गेलो नाही, कारण आजच जसं म्हटलं की मला जे काही ज्ञान वापरायचं आहे ते स्वतःसाठी, आणि त्याच्यात इतकं यांचा भेद करून तरी काय माहिती मिळणार आहे अशी. म्हणजे समोर एखादी दाढीवाली व्यक्ती आली, त्याला ऋषी म्हणू की मुनी म्हणू, हा असा विशेष फरक मी बघितला नाही. पण साधारण जे संसारात असतात, लग्न झालंय असे साधारण त्यांना ऋषी म्हटलं जातं. जे एकटे आहेत त्यांना स्वामी म्हणतात किंवा मुनी म्हणतात. ते कुठे कुठे जातात, कसे कसे, त्यांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. पण त्याच्या खोलात मी गेलो खरं सांगायचं. ओके ओके ओके, थँक्यू, धन्यवाद. पूनमजी. हा सर, आता आपण जे ध्यान केलं ना, ते ध्यान म्हणजे शांत राहते मी पटकन, कारण रोज योगाभ्यास करते त्यामुळे असं शांत मी स्थिर लगेच होते मी. पण जेव्हा ध्यान संपत होतं ना, तेव्हा आपल्या भ्रुकुटीमध्ये जो असतो आपलं आज्ञाचक्र, तिथं असं काहीतरी जाणवत होतं मला. काहीतरी म्हणजे काहीतरी हालचाल किंवा असं जाणवत होतं. हे आपले अनुभव आहेत. ध्यान करताना तुम्ही प्रॉपर ध्यानाचा काही कुठला कोर्स वगैरे केला आहे का? नाही, कोर्स नाही केला. मी योगा टीचर आहे आणि आता MA इन योगा झालीये, तर मी करते म्हणजे स्वतः रोज योगाभ्यास 1.5 तास नियमित करते. अच्छा, छान.
कुठल्या सिद्ध गुरूंकडून कुठल्या यांच्याकडनं ते ध्यान शिकून घ्या. कारण ध्यानामध्ये ती आवश्यकता असते, आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ध्यान करताना आपल्या शरीरात काय काय होत जातं हे सांगणं कठीण आहे. ओके, याचं काहीही, कारण ती पूर्णच वेगळी अवस्था आहे. याच्याबद्दल सगळं निर्वाण प्रकरणात आलेलं आहे की ध्यान करताना आपल्या शरीरामध्ये काय परिणाम होतात, कशी कुंडलिनी शक्ती वरती यायला लागते किंवा वेगवेगळे स्पंदनं व्हायला लागतात. ते सगळे आपल्या शक्तीच्या आणि समरण्याच्या पलीकडे. केवळ जे होत आहे ते होत आहे. सखोल अभ्यास केला, आता जसं मकरंजी विचारत होते किंवा तुम्ही आता MA योगा करताय, तर या गोष्टीचा अभ्यास करू शकता. योगशास्त्रामध्ये हे सगळं आहे. कुंडलिनी विज्ञान असेल, आपले 7 चक्र असतात, त्या सगळ्या चक्रांवरती होणारा परिणाम, आपली शक्ती, प्राणशक्ती कशी संचरित व्हायला लागते, तिच्यावर कसा परिणाम होतो, हे सगळं ध्यानामधून होतं. ध्यानामध्ये मुळात सगळ्यात पहिला जो परिणाम होतो की ते एकदा मन स्थिर झालं, मन स्थिर झाल्याबरोबर श्वास स्थिर होतो आणि श्वासाची लय स्थिर झाली की त्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरात जो काही प्राणशक्तीचा संचार असतो तो हळूहळू नियमित व्हायला लागतो, तो स्थिर व्हायला लागतो. तो स्थिर झाला की मग शरीरामध्ये जे काही शुद्धी यायच्या असतील, जे काही परिणाम व्हायचे असतील, ते वेगवेगळ्या भागात व्हायला लागतात. पटकन एक सांगायचं म्हणून सांगतो की मी कधीतरी स्लीप डिसने आजारी होतो आणि ध्यान नियमितपणे केल्यानंतर माझ्या मणक्यांची सुधारणा ही बरीच चांगली झाली होती. म्हणजे त्या डॉक्टरांनी आश्चर्य वाटलं की 1 वर्षात तुम्ही एवढं कसं काय इम्प्रूव्ह केलं म्हणून. तर केवळ ध्यानामुळे ते शक्य होतं. आपल्या शरीरातच तेवढं सगळं रिलॅक्सेशन यायला लागतं. त्या गोष्टी होतात. तुम्हाला डोक्यात, कपाळात, भुवयांमध्ये, हातांमध्ये कुठेही वेगवेगळे स्पंदन येऊ शकतात. सूक्ष्म असतात. ओके ओके. ठीक आहे. हां, बेदाकर, नीला बेदाकर. हा, नमस्कार सर. नमस्कार. आता जे ऋषी आणि मुनी ह्याच्यात काही भेद आहे का विचारलं होतं. तर मनन करतात ते मुनी असतात बरं. आणि ऋषी म्हणजे त्याच्यावरची स्टेज आहे की त्यांना मनन करून करून कशाचं तरी प्रत्यक्ष दर्शन घडतं किंवा त्यांना मंत्र दिसतात किंवा एखादं शास्त्र ते शोधून काढतात किंवा सिद्ध करतात. बरं. त्यांना ऋषी म्हणतात. जसं विश्वामित्र ऋषी. हा, ठीक आहे. असा त्याच्यातला थोडा फरक आहे. चालेल, धन्यवाद. चला, मलाही थोडं शिकायला मिळालं. हो ना, इथे मी आलो तेव्हा मला आशा आहे की शिकायला मिळेल म्हणून. मी म्हणजे संस्कृत MA केलं आहे. अच्छा. हा, आणि प्राणायाम करते आता सध्या बरं. आणि अनुभव घेतेय त्यातले. छान छान, खरंच छान. धन्यवाद. धन्यवाद. पण तुमच्यामुळे माझे खूप छोटे छोटे प्रश्न जे कायम सतावत होते ते पुन्हा एकदा सांगते की त्याच्या संकल्पना दूर झाल्या. म्हणजे बेसिक मध्ये जे त्रुटी वाटते ती नाहीशी झाली. गुड. ते काय ज्ञानाचा परिणाम आहे. मी आपला फक्त एक पाईपलाईन म्हणून आणतोय इथे. बाकी सगळं तुमच्यातच आहे. हो, धन्यवाद. धन्यवाद. जय श्री- गेलो कुठे? जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता जो विचार तुम्ही मांडला ना, तर खरंच असं अमन अवस्था काय असते ते फील होतंय आणि असं शब्द बुद्धी काहीच असं कनेक्ट होत नाही की काय, असं एकदम अवस्था ब्लँक. आणि फक्त एकच विचार होतोय की विचार करणं सुद्धा किती महत्वाचं आहे ना, की हो, विचारातून आपल्यात किती बदल होऊ शकतो. जसं तुम्ही म्हणतात ना की विचार करून विचार करा, आपण काय विचार करतोय. जबरदस्त, सुपर. थँक्यू सो मच. जय गुरुदेव. धन्यवाद. सतीश तिकडे शोभनाजी नाही का? येस सर. शोभनाजी, नमस्कार. आतापर्यंत प्रश्न येत होते ना, ते आम्हाला ऐकू येत नव्हते. कदाचित 2 वेगळ्या लिंक्स असतील आणि त्यामुळे थोडीशी उत्सुकता वाढली की काय प्रश्न होता. कारण काहीला उत्तर मिळाले, काहीला नाही. एनिवे, पण माझा विचारायचं होतं असं की पुढच्या सेशनची तयारी या दृष्टीने
निर्वाण या शब्दाचा शब्दशः अर्थ आणि भावार्थ अर्थ काय असू शकेल? म्हणजे तुमच्या मते आधी कळला तर ते समजायला सोपं जाईल. अच्छा, बापरे. निर्वाण शब्दशः अर्थ मी कधी बघितला नाही. ओके, कारण मी काही संस्कृत किंवा तसा साहित्याचा अभ्यासक नाही आहे. परंतु इथे योग वासिष्ठमध्ये त्यांनी जे निर्वाण म्हटलेलं आहे, तर उपशमच्या पुढे की जिथे आपल्या याच्यात ज्या वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या आहेत, जे जागृत, सुषुप्त, स्वप्न या अवस्था म्हटल्या आहेत, त्याच्या पलीकडे तुरीय अवस्था म्हटलेली आहे की जिथे काहीही नाही, जिथे सगळं इवन शरीराबद्दल सुद्धा किंवा माझा अस्तित्वाबद्दलची सुद्धा भावना उरलेली नाही. आज आपण फक्त मनापर्यंत आलो, पण तिथे इवन अस्तित्वाची सुद्धा भावना नाही, असं ते निर्वाण त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शरीर सोडणं असं आवश्यक नाही, परंतु जो अहम आहे, मीपणा आहे, त्या मीपणाची जाणीवसुद्धा उरत नाही, म्हणून त्याला निर्वाण असं त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणखी काही डिटेल नाही. हो, शब्द सोपा आहे, पण त्याचं एरवी जे आपण निर्वाण म्हणतो त्याच्यामध्ये सगळं सोडून गेलो, शरीर सुटलं असं म्हटलं. इथे शरीर एक फक्त आपल्या अस्तित्वाच्या स्तरांपैकी, बाकी तर त्याच्यापेक्षा बरेच आपले मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या गोष्टी असतात. ते सगळं संपणं म्हणजे मग निर्वाण. धन्यवाद. उद्या कळेलच डिटेल जास्त. हो, शिल्पाजी. नमस्ते. नमस्ते. म्हणजे असं म्हणता येईल की हा जो आता आपण जे ऐकतो आहोत त्याच्यावरून असा अनुभव येतोय किंवा अंदाज करता येतोय की मटेरियल वर्ल्ड पेक्षा इमटेरियल वर्ल्ड मध्ये जास्त जास्त अचीव्ह करण्यासारखं आहे, जास्त शोध घेण्यासारखं आहे आणि नवीन नवीन दररोज काही ना काहीतरी नवीन सापडतं आहे. हा, म्हणजे आपल्याला नवीन नवीन सापडतंय आपल्या विचारांमध्ये. पण एक ती अवस्था अशी येते असं म्हटलंय की त्यात ना मटेरियल ना इमटेरियल. ओके, कारण ज्या क्षणी आपण इमटेरियल म्हणतो त्या क्षणी कुठेतरी मटेरियलचे आपल्या डोक्यात विचार येतो. तसं काहीच उरत नाही. दोन्ही सगळ्या अवस्था कुठल्याही गोष्टीबद्दल जे नेहमी योग वासिष्ठमध्ये म्हटलं आहे, मीपणासुद्धा राहत नाही. कारण जिथे मीपणा असतो किंवा मी नाही म्हटलं तर मग दुसरं कोणीतरी आहे असं अस्तित्व येतं. सो आपण दोन गोष्टींबद्दल बोलतच नाही, अशी ती अवस्था येते. त्याच्यामुळे मटेरियलही राहत नाही, इमटेरियलही राहत नाही. जे आहे ते आहे, बस आहे फक्त, एवढंच त्याला वर्णन करते. इनफॅक्ट योग वासिष्ठमध्ये ती अवस्था अशी आहे ना, तिला काय आहे हे सांगता येत नाही. अध्यात्मामध्येच काय आहे हे नाही सांगता येत, काय नाही असंच. जे कोणी इथे संस्कृतचे योगाचे अभ्यासक आहेत त्यांना नेती हा शब्द माहिती असेल की हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, बस काय आहे हे नाही सांगता येणार, पण काय नाही ते निश्चित सांगता येत. पण असं म्हणता येईल का की आपण या पायरीपर्यंत येईपर्यंत एक आतल्या आत एक थोडाफार प्रमाणामध्ये संघर्ष मात्र चालूच असतो. म्हणजे त्या अवस्थेला येईपर्यंत संघर्ष आतमध्येही आहेच आहे. जे तुम्ही म्हणतात की मटेरियल वर्ल्ड मध्ये जसा संघर्ष आहे तसा इमटेरियल किंवा जे नाही असं आपण म्हणू त्यात पण संघर्षात म्हणजे संघर्ष करतच आपण तिथे पोहोचणार आहोत. हो हो, काल ती चित्ताकांची गोष्ट आठवा ना, त्याच्यात आपण म्हटलं होतं काहीतरी सगळं धरून ठेवलेलं आहे आणि ते सोडायचंय. तर सोडता सोडता संघर्ष होईलच, रडारड होईलच, दुःख होईलच की हे चाललंय ते चाललंय. पण त्या संघर्ष नाही तर मग आहे तसं छान आहे, पण त्याच्यातून पलीकडे जायचं असेल तर संघर्ष होईलच. नक्कीच, हो ना. ट्रेनिंग मध्ये तर शिक्षा होतातच. धन्यवाद. माझा एक अनुभव शेअर करायचा होता मला आजचा. मेडिटेशन मध्ये तर खूप छान वाटलं. आपण जेवढे आजपर्यंत म्हणजे 15-16 वर्षापर्यंत पासून मेडिटेशन करत आलो, तर त्या मेडिटेशन बरोबर हे मेडिटेशन पण अति चांगलं वाटलं. तिथं चांगले आहेत नो डाऊट, पण हे मेडिटेशन आपल्याला आपल्या स्तरावर आज ज्याची गरज आहे, मी ज्या आज सध्याच्या सिच्युएशन मध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून जात आहे, तर त्यावेळेस मला आजचा आपला सब्जेक्ट आणि आपलं मेडिटेशन खूप सारी मदत करणार आहे.
आणि फार गरज होती या योग वैशिष्ट्याची आज मला, आणि त्या गुरुजींनी मला वेळेवर दिलं. ह्याची ज्यावेळेस गरज, आणि गुरुजी आतापर्यंत वैशिष्ट्य आहे 2003 पासून मी ह्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे, या मार्गावर आहे. पण गुरुजी ज्या वेळेस जी गोष्ट पाहिजे त्यावेळेस सहज आणि सोप्या ह्याच्यात देतात. आज मला घरी बसून हे ज्ञान मिळतंय. कधी विचार पण केला नव्हता की यतींजीच्या मुखामधून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळेल. आणि आज मी ज्या तणावच्या स्थितीमध्ये आहे त्याच्यातून मी मुक्त होईल. ही एकच ते खूप सुंदर सांगितलं, सोडा सोडा आणि सोडताळच रडारड होईल, त्रास होईल, तकलीफ होईल, आणि ती होते. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की आज मी मुक्त झालोय. तर गुरुजींचे आणि यतींजीचे आणि सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हर्षल. हा भैया, एक प्रश्न होता की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर शरीर असताना मनुष्य जन्म असल्यानंतर त्याने जर मनुष्य जन्माचा चांगला उपयोग केला नाही तर परत त्याला पुढे मनुष्य जन्मच मिळू शकतो की परत प्राणी, झाड वगैरे असे जन्म होतात असं? हे मृत्यू रहस्य आहेत, याच्याबद्दल डेफिनेटली काही सांगता येत नाही. जे काही वेगवेगळे रहस्य आहे, राज्य रहस्य, जन्म रहस्य, मृत्यू रहस्य, ह्याच्यात ह्या बाबतीत काही निश्चित सांगता येत नाही. मंत्र रहस्य एक आहे, हो ना. तर असं काही निश्चित नाही, हे त्यांचे नियम आहेत, ते ठरवते. आपण प्रयत्न करावे मात्र, एवढं निश्चित सांगू शकतो. चला थांबायचं विद्याधरजी. येस सर, येस, धन्यवाद. छान, उद्या भेटूयात. ठीक आहे, शेवटचा प्रश्न घेऊया. वसुंधरा गोखले. असं विचारायचं होतं की आपल्या मनाच्या आतमध्ये असणारं सो कॉल्ड आकाश हे आपण एवढं मोठं करायचं की जे बाहेरचं आकाश आहे त्या आकाशामध्ये आपण मिळून त्याच्यामध्ये साकार होऊ, असं काही हा प्रकार आहे का? मनाचं आकाश मोठं करून बाहेरच्या आकाशात नाही, इथे असा काही प्रकार नाही आहे. इथे सोडायचं आहे, म्हणजे कुठला प्रयत्न करून वाढवण्याच्या ऐवजी सोडणं बेटर आहे. ओके, मला तुमचा एक्झॅक्ट उद्देश नाही कळला, पण अशी कुठली कल्पना अशी आली नाही संपूर्ण ग्रंथामध्ये की मनाचं आकाश मोठं करा म्हणून. असं कुठेही असा त्याचा हे नाही, उल्लेख नाही आला. मला असं म्हणायचं होतं की आपलं स्वरूप हे चिदाकार स्वरूप आहे किंवा आपणच पूर्ण विश्वामध्ये भरलेलो आहे, हे आता आपल्याला कळत नाही. तर हे ह्या ध्यानाच्या ह्याच्यातून सुद्धा मला असं जाणवलं की आपण आपल्याला एवढं मोठं विस्तृत करायचं की मीच सगळीकडे भरून राहिलेला आहे आणि त्यात तो आनंद घ्यायचा. म्हणजे छोट्या मनामध्ये असणाऱ्या क्षुद्र गोष्टी ह्या मोठ्या विश्वा एवढं मन झाल्यानंतर सगळ्या त्या विरून जातात. ठीक आहे, त्या आपल्या अस्तित्वाबद्दल या 2-3 सांगितले होते की एक तर मी काहीच नाही, किंवा दुसरं काही म्हणजे मी सगळंच काही आहे. तर सगळं काही आहे म्हणजे मग जे काही आजूबाजूला आहे ते सगळं माझ्यातच, परक असं काहीच नाही. तिथे फक्त जे काही आहे ते एकच एक तत्व आहे, दुसरं असं काहीच नाही. अशा स्वरूपात आपण राहणं, त्या दृष्टीने तुमचा विचार बरोबर आहे की आपण त्या स्थितीला पोहोचायला हवं. धन्यवाद. म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं जे म्हणतो तसं, ती स्थिती, मी सगळं काही. धन्यवाद. धन्यवाद. संजय कोणीत. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर तुम्ही वशिष्ठ ऋषींची गुफा बघितली आहे? नाही, मला बघायची. हा, ऋषिकेशच्या पुढे आहे, पण त्याचा एक्झॅक्ट ऍड्रेस नाही, बघितले. बरं, ठीक.
थँक्यू. जय गुरु. जय गुरु. पल्लवीजी. हा तर जय श्रीराम. जय श्री. ऍक्च्युली मला माझ्या भावना शेअर करायच्या आहे. म्हणजे मी पहिले असं समजून चालली होती की ह्या सगळ्या भावना आपल्याला कंट्रोल करायच्या, म्हणजे राग द्वेष वगैरे सगळ्या. पण आजच्या लेक्चरवरून मला कळालं की त्या सोडायच्या, तो विचार सोडायचा आहे. आणि गेल्या 6 महिन्यांपासून एका व्यक्तीविषयी माझ्या मनात असलेला राग आत्ता ह्या क्षणाला एकदम नाहीसा झाला. याचं सगळं क्रेडिट माझ्या गुरूंना आणि तुम्हाला आहे. अगदी वेळेवर त्यांनी म्हणजे ही भावना माझ्यापर्यंत पोहोचवली किंवा हा संवाद माझ्यापर्यंत पोहोचवला. एवढं शेअर करायचं. धन्यवाद. तुमच्या गुरूंचीच कृपा आहे. मिनलताई. स्वतः अनम्यूट करा. निर्वाण आणि समाधी यामधला फरक काय आहे? दोन्ही एकच आहे. एकच आहे का? म्हणजे समानार्थीच आहे? समानार्थी. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. चला विद्याधरजी थांबूया आता नाही घेऊ. तुम्हालाही घाई असते मला माहिती आहे. नाही. चला ओके. चला धन्यवाद सर्वांचे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गुरु.